morning and welcome you all to Riya Gharat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर आज आहे सॅटर्डे, दॅट इज 7th of June आणि आता वाजले 4:30. सो आम्ही निघालोय. कुठे ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. सो तुम्ही बघत राहा कोण कोण असणार आहे आणि कुठे चाललोय ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. सो तुम्ही बघत राहा. स्टे ट्यून. सो आता आम्ही निघालोय आणि तुम्हाला मी दाखवतोच कोण कोण आहेत आमच्यासोबत. आणि आम्ही निघालोय अष्टविनायकला. सो मी तुम्हाला दाखवतोच कोण कोण आहे तुमच्यासोबत. सो वी आर ॲट आवर फर्स्ट लोकेशन, दॅट इज पालीला आलो आहे आता आम्ही. तर आणि आता वाजलेत किती वाजलेत 11:30 झालेत आणि आम्ही आता आमच्या पहिल्या लोकेशनला आलो आहे पालीला. सो आता जातोय तिथे. सो दाखवते मी तिथे इफ अलाव असेल तर. सो हे बघा इकडून सगळे जात आहेत. जरा शॉर्टकट रूट भेटला आहे त्याच्यामुळे इथून जात आहेत आणि मागे आणखीन आहेत लोक. आम्ही सगळ्यात पहिले गेलो होतो पाली गणपतीला आणि तिकडे खूप छान दर्शन झालं. बिलकुल गर्दी नव्हती, खूप कमी आणि खूप व्यवस्थित आणि छान दर्शन झालं पालीला. आणि आता आम्ही चाललो आहे महडला. त्याच्या पहिले आम्ही एक स्टॉप घेतला आहे जेवणाकरता. मग आता आम्ही जेवतो आणि मग नंतर महडला जाणार, कारण की महड आम्हाला 15-20 मिनटावरच आहे आता. तर मग पहिले जेवतो आणि मग जा आणि पुढे काय काय होईल ते दाखवतच राहील. सो बघत राहा. आम्ही चाललो आहे जेजुरीला आणि आता वाजत आले 7:30 वाजलेत आणि आता आम्ही जेजुरीला चाललो आहे. तर पहिले आपण महाडाला गेलेलो ना, पालीला जाऊन आलो ना. आता महडला जाऊन आलो आणि महडला थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळे पण दर्शन छान झालं. फक्त इतकंच थोडी गर्दी होती त्यामुळे बनार गेलं. बाकी दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि आता आम्ही पुढे सिटीमधून चाललो आहे जेजुरीला. आता एक स्टॉप घेतला आहे त्याच्यासाठी थांबलो आहे. आता काहीतरी स्नॅक्स खातो म्हणून. हे बघा इथे आम्ही थांबलो इथे काय काय खायला आहे म्हणून. आणि लुक ॲट दिस क्लाउड्स, खूप सुंदर क्लाउड्स आहेत. जसं इथे खूप छान छान व्ह्यू भेटले आहेत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड दिस इज नेक्स्ट डे. तर काल आमचं जेजुरीचं आणि मोरेगावच्या गणपतीचं दर्शन झालं. मीन्स अष्टविनायकचे 3 दर्शन झाले काल आमचे. नाही करू शकले, लास्टला बॅटरी डाऊन झालेली, त्याच्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. म्हणून आज सकाळी करते डायरेक्ट मॉर्निंगला उठून. आणि आता मी रेडी वगैरे झालो आहे.
तर आता आम्ही मोस्टली सिद्धिटेकला का आय थिंक कुठे मी ती तुम्हाला थोड्या वेळात कळवेलच. सो सगळे रेडी आहेत आणि आता मी निघतो आहे, काहीतरी ब्रेकफास्ट करतो. मी जास्त शूट नाही केलं, बट व्ह्यूज आम्ही पाहिले ते अमेझिंग होते आणि असं बघत राहावं असं वाटत होते. लाईक माउंटेन आणि क्लाउड्स एकमेकांना मर्ज होत होते. सो तेवढं मी थोडंफार शूट केलं आहे. आणि ते जसं बघू शकता तुम्ही हायवेच्या इथं, त्याच्यामुळे ट्रक्स बसेसचं वगैरे आवाज येतो व्हेकलचं, त्याच्यामुळे नीट माझं व्हॉईस क्लिअर नसेल. सो बघूया आता पुढे काय काय होतं आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं आजच्या दिवसात काय काय होणार आहे. सो बघत राहा तुम्ही ब्लॉग. ते जेवायला आलं आणि हे बघा खूप छान इंटिरियर आहे यांचं, छान वाटते. आम्ही इकडे जेवायला आलो आणि इथे बघा आजूबाजूला पूर्ण शेती आहे, शुगर कॅन ट्रीज आहेत आणि बघा सगळे लोक इकडे जेवायला बसले. सो इकडे सगळे जेवायला बसतात. आता लेट्स सी काय ऑर्डर. जेवण करून झालेलं आहे आणि जेवण खूप छान होतं आणि आम्ही आता थेऊरला चाललो आहे. ते थोडं लॉंग डिस्टन्सवर होतं म्हणून आता मध्ये आम्हाला हॉटेल भेटलं. सो तिथे आम्ही जेवण घेतलं आणि खरंच फूड चांगलं होतं तुमचं. त्यानंतर आता आम्ही थेऊरला जातो, आता निघतो लगेच आणि मग बघू पुढचे प्लॅन्स कळेलच. आणि खूप छान सगळं हे होतं आणि सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. तर बघूया आता कसं होतं. आणि सगळीकडे दर्शन खूप छान झालं आमचं. तर आता आम्ही आलो आहे थेऊरच्या चिंतामणीला आणि इथे आज संडे असल्यामुळे गर्दी आहे, त्यामुळे ते सगळे लाईनमध्ये आहेत आणि आम्ही इथे बसलो. आम्ही थोड्या वेळ बसलो आणि बाकीचे आहेत तर आम्ही डिरेक्ट जॉईन करणार आहोत. आम्ही इकडे बसलो आहे आणि गप्पा मारतो आणि खेळतोय आता काय इकडे सगळे आणि ते लोक लाईनमध्ये आहेत. आम्ही त्यांना आता जॉईन करणार आहोत. आम्ही फायनली दर्शन घ्यायला आलेलो आहे. तिथे सगळे लाईन सगळे जस्ट थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन झालं. आणि जसं की पाहिलं मी थोडंसं क्लिप टाकलं आहे की तिथे लाईक हे होतं, डोळ्यावर ॲक्च्युली होऊन येते म्हणून मी ग्लासेस घातले होते. तर तिथे असं होतं की VIP लोकांना जास्त हे करत होते. सो तिथे थोडं झालं आणि मग त्याच्यामुळे आम्हाला दर्शन खूप छान भेटलं. VIP लाईन असूनसुद्धा तिकडे दर्शन खूप छान झालं. आणि ठीक आहे, आता ते दर्शन झालं. आता आम्ही मे बी रांजणगावला जायचं आहे किंवा ओझरला जायचं आहे. सो लेट्स सी आता कुठे चाललो आहे. आणि खूप ऊन आहे आणि आज गरमी खूप आहे. कालचं वेदर जरा मस्त होतं, असं क्लाउडी आणि थंड, त्याच्यामुळे छान वाटत होतं. आज खूप ऊन असल्यामुळे वाट लागत आहे. बट ठीक आहे, आता बघूया. मोस्टली तरी रांजणगाव आम्ही जातो आहे. रांजणगावच्या महागणपतीला 6 दर्शन. हे बघा किती मस्त एलिफंट लावले आहेत तिथे 2 मोठे. सो चला आम्ही चाललो आहे तिथे जायचं आहे दर्शन घ्यायला. लेट्स गो. हा बघा, ए हाय बोल. हे बघा, ही बघा, हा बघा, हे मुलं कंटाळून गेले आहेत गर्दीमुळे. आणि असं
थोडीशी गर्दी आहे बट ठीक आहे, होऊन जाईल मॅनेज. मंदिरासमोर इथे गार्डन आहे जिकडे सगळे ॲनिमल्स लावलेले आहेत. जसं इकडे तुम्ही बघू शकता झेब्रा हे बघा. सो इथे हा एक आहे लायन. आता आमचं जस्ट रांजणगावचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय ओझरसाठी. सो दर्शन इथे लाईन होती बट दर्शन खूप छान झालं आणि पटापट करतात त्याच्यामुळे छान दर्शन झालं आणि इथे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. सो आता आम्ही लेट्स ओझरला जातो आहे. आम्हाला ओझरला 65 किलोमीटर्स आहे. सो आम्हाला थोडंसं उशीर होईल, बघूया. आत्ताच आमचं ओझरचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आता आम्ही खूप छान दर्शन होतं. बिलकुल गर्दी नव्हती, रात्र झाल्यामुळे, आणि खूप छान दर्शन झालं. बिलकुल गर्दी नव्हती. आणि आता इथे शॉप्स आहेत, मी तुम्हाला दाखवते जिकडे सगळे शॉपिंग करत आहेत. सो आणि छोटे छोटे क्लिप्स घेतले आहेत. सो खूप छान दर्शन झालं. सगळेच आमचं 7 दर्शन कंप्लीट झालं. आता उद्या फक्त एक लास्ट राहिलेलं आहे. हे बघा मंदिराच्या बाहेरच इथे असे शॉप्स लागलेले आहेत. हे काय काय विकायला शॉप्स खूप मस्त मस्त काय काय इथे हार वगैरे सगळं छान छान आहे. सो हे बघा शॉप्स आणि यांचे फोटोशूट इज गोइंग ऑन. तुझं कोणतं आहे? हे बघा याने रोहित शर्माचं घेतलं. तुझा का? हे बघा विराट कोहली. हे बघा विराटचे फॉलोअर्स. इथे पूर्ण स्ट्रीट्स वरती ओझरच्या इकडे मस्त हे रोहितने पण रोहित शर्मा घेतलं आणि मी पण रोहित शर्माच घेतलं. मीत विराट घेतलं. मी के फॅन आहे. आणि इथे मे बी आम्ही जेवू. आमचं जेवण झालंय आणि हे बघा किती सुंदर आहे. इथे मावळे आणि महाराजांचं खूप छान बनवलंय. तिथं मस्त छान दिसतंय लाईट्स असल्यामुळे बघा. सो आज आमचं इथे स्टे आहे. हे भवन भक्ती भवन संस्थाच्या इकडे. सो आम्ही ती रूम बुक केला आहे तिथे आणि हे खूप छान आताच न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. सो बघूया आतमध्ये खूप लाईक छान दिसते. चला बघूया आता. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड दिस इज 3rd डे इन अष्टविनायकचं दर्शनचं. आज आमचं 3rd डे आणि लास्ट डे आहे. आज आम्ही निघणार आहोत घरी जायला. तर आमचं ओझरचं रात्रीच दर्शन झालं होतं आणि आम्ही सकाळी लवकर उठलो आहे. तर आता 8 वाजत आले आहेत आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि थोडंफार ओझरच्या इकडे शॉपिंगला आहे तर तिथे थोडंफार शॉपिंग करतो आणि मग निघतो. आम्हाला नेण्याद्रीला जायचं आहे. सो तिथे 200 स्टेप्स वगैरे आहेत. तर मग विचार तर आहे की ऊन नसेल तेवढ्यात करूया. सो तिथे जाणार आहेत आणि बाकी सगळीकडे दर्शन तर छान होतं पण थोडी
गर्दी होती 1-2 ठिकाणी, पण दर्शन खूप छान झालं सगळीकडे. तर आता आम्ही निघतोय. सो बघा पुढे काय काय होते, आम्ही कुठेतरी एक्सप्लोर करू मे बी, लेट्स सी. सो बघा. तर इथे एक झाड आहे, आय डोंट नो कोणतं आहे. कोणाला माहिती असेल तर प्लीज कॉमेंट बिलो, बिकॉज कोणालाच नाही कळत आहे कोणतं झाड आहे. हे बघा असं आहे, किती दिसतं आय डोंट नो, बट हे खूप वेगळंच आहे. कोणाला माहिती असेल तर नक्कीच कॉमेंट करा प्लीज, प्लीज कॉमेंट डाऊन बिलो. आणि इथे खूप ग्रीनरी आहे. त्याच्यानंतरून हा जो स्ट्रक्चर आहे, जो बाहेरचं जो इन्फ्रा आहे, विच इज व्हेरी गुड, सगळ्यांना खूप आवडलं. इथे मंदिराच्या इकडे खूप मोठी नदी आहे ही बघा, खूप मस्त नदी आहे, खूपच मोठी नदी आहे. आणि रात्री आम्ही आलेलो, रात्री खूप छान दिसते आणि आता सुद्धा मस्तच दिसते आहे बघा, खूप मोठी नदी. आम्ही सगळे आलो आता. आणि तिथे आहे मंदिर आणि ही आहे नदी मोठी. जरा खाली जाऊन दाखवते. हे आहे लेक, तिथे ग्रीनरी मस्त, क्लाउड्स आणि तिथे आहे माउंटेन. खूप अमेझिंग व्ह्यू वाटत आणि खूप छान वाटत इकडे हवा चालू आहे. आणि हे बघा इकडे सगळे फोटोज काढतात. सो आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला आणि आम्ही मिसळपाव मागवलं आहे. आता आम्ही लेण्याद्रीला आलोय आणि ते चढतोय. 300 पायऱ्या आहेत आणि आताच हालत खराब झाली आमची सगळ्यांची, पण ठीक आहे. सगळे कसे चढत आहेत, खूप आहेत. अँड आम्हाला तिथे जायचं, इथे लुक ॲट दिस ब्युटिफुल व्ह्यू. जो टॉप व्ह्यू आहे इथून दिसतोय हे बघा. आणि हे आहे इथे टेम्पल. सो हे बघा आतमध्ये, आफ्टर सो मच ऑफ स्ट्रगल वी हॅव फायनली रीच्ड. हे बघा इथे मंदिर आहे, हे मंदिर आहे इथे. हे बघा मंदिर. तर आता आम्ही इथे वरती आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो. इतकं ब्युटिफुल दिसतंय, समोरून खूप छान दिसतंय. मोबाईलमध्ये आय डोंट नो किती दिसतंय, बट हे बघा इथे फुल ग्रीनरी आहे. त्याच्यानंतर इथे बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि मग माउंटेन्स. समोरून खूपच सुंदर व्ह्यू येते. आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि चढलो आम्ही तसं 15 to 20 मिनिट्समध्ये चढून दर्शनसुद्धा फटाफट झालं. आता आम्ही खाली चाललो आहे आणि आय थिंक चढत येण्यापेक्षा खाली जाणं इज डिफिकल्ट रॅदर दॅन वरती येणं. सो आता आम्ही पोचतच आलो आहोत ऑलमोस्ट. आणि तिथे थोडेफार शॉप्स आहेत, तिकडे बघू. खूप छान छान पर्सेस आहेत, मी मला दाखवतेच. ऑन द वे आम्हाला महाराजांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला लागला, त्याच्यामुळे आता आम्ही तिथे चढतोय वरती किल्ल्यावर. तर चला दाखवते महाराजांची जन्मभूमी. ऑफकोर्स सगळ्यांनी पाहिलीच असेल, बट स्टील. जय. हे आहे द्वार. इथून हा लास्ट 7 द्वार आहे आणि हा त्यातला अंतिम आहे. म्हणजे इथपर्यंत येणं इज खूप टफ आहे, बट स्टील ते यायचे. खूप छान त्यांनी हे बघा कशी हे ठेवलं सो दॅट कोणी येत असेल शत्रू वगैरे तर ते पहिलेच लागेल. आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे वरती.
मी दाखवते वरती. तर फायनली आम्ही सगळे पोहोचलेलो आहे इथे आफ्टर 2 hours. आणि हे बघा इथून कसं भारी दिसते सर. हे आहे महाराजांचं पाळणं आणि आज हा दिवस आपण बघत आहे त्यांच्यामुळे. आमचं पूर्ण बघून झालंय किल्ला वगैरे. एंड पॉईंटपर्यंत पूर्ण किल्ला आम्ही पाहिलेला आहे. म्हणजे इतकं पूर्ण नाही आहे आता, कन्स्ट्रक्शन सगळं तुटलं ऑलमोस्ट, जास्त मेंटेन न केल्यामुळे. बट खूप छान वाटलं महाराजांच्या जन्मभूमीवर येऊन. आणि आता आम्ही परत खाली जातोय. फायनली आम्ही खाली उतरलो किल्ल्यावरून आणि खूप मस्त वाटलं. ॲडव्हेंचरस होतं आणि छान वाटलं. जरा आपण ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेसवर गेलो त्याच्यामुळे छान वाटलं सगळ्यांना. आणि खूप तिथे गार हवा येत होती त्यामुळे ऊन असं जास्त जाणवलं नाही झाडांमुळे. आणि व्ह्यू तर खूपच सुंदर होता. वरून मी थोडेफार क्लिप्स टाकलेतच, तुम्ही बघितलेच असतील, तुम्ही पाहिलेच असतील. आणि आता आम्ही खाली उतरलो आणि आता आम्ही घरी जाणार आहे, मीन्स ऑन द वे टू होम नाव. आणि देन आता पहिले जेवतो कारण की खूप भूक लागली आणि 2 वाजून गेले आहेत जो जेवायचं आहे. सो दॅट्स इट. सो झालं आहे आमचं ऑलमोस्ट सगळं फिरून. सो अ ट्रिप फायनली कम्स टू एन एंड. आणि काल रात्रीच घरी आलो आहे. मी काल जे तुम्ही पाहिलं शिवनेरी किल्ल्यानंतर काही शूटच नाही केलं बिकॉज आय वॉज अनवेल, टोटली अनवेल. त्याच्यामुळे मला काही शूट करायला जमलंच नाही. आणि रात्री 11 o'clockला मी घरी पोचलेत आम्ही सगळे. 11 o'clockला घरी पोचलो आम्ही. तर त्याच्यानंतरून फ्रेश वगैरे होऊन झोपली आणि काही शूट नाही केलं, बरं नव्हतं वाटत तर. आणि छान होती ट्रिप. सगळीकडे दर्शन खूप छान झालं. खूप प्रसन्न वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि दर्शन सगळीकडेच खूपच छान झालं. त्याच्यामुळे छान वाटते. आणि आता परत डेली रुटीन स्टार्ट होणार आहे, मीन्स इंटर्नशिप उद्यापासून. आज मला काल बरं नव्हतं वाटत त्यामुळे मी आज इंटर्नशिपला गेली नाही आहे. सो उद्यापासून परत तेच रुटीन स्टार्ट होणार आहे. पाहिलं असेल मंदिरामध्ये मी थोडंफारच शूट केलं बिकॉज माहितीचं आहे आता अलाउडच नसतं कुठेही व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोज काढणं कोणत्याही मंदिरामध्ये अलाउड नसतं. त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं तिथे. आणि त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं, थोडंफारच एक दोन क्लिप्स घेतल्यात सगळीकडे. आणि मला जितकं पॉसिबल झालं तितकं मी शूट करायचं ट्राय केलं. सो असा होता हा व्लॉग. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्लॉगमध्ये. अँड आय होप तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय.